आपण प्रार्थना करू. पुन्हा एक वारीची तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझ्या नावाला उंचवते. या सुंदरशा वेळेबद्दल मी तुझ्या मनापासून उपकाराशी म्हणते. आणि प्रभू येशू, जे काही आम्ही तो आमच्यासाठी वचन देतच आहे, त्या वचनाच्या द्वारे प्रभू आम्ही मनन करण्यासाठी आमच्या सर्वांचा ताबा येशू तुझ्या हातामध्ये घे. तुझ्याकडून येणारं ज्ञान तो आम्हाला पुरव, तुझ्याद्वारे मिळणारी शांती तू आम्हाला दे. आणि तुझ्यामध्ये आम्ही राहण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत करता असं लहानशी प्रार्थना येशू तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागितली म्हणत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड सर्वांना. या ठिकाणी आपण शांत अंतःकरण आणि वाईट अंतःकरण याबद्दल पाहणार आहोत. आणि आपल्या मननासाठी आपण नीतिसूत्र याचा 14 अध्याय आणि 30 वचन घेतलेलंच आहे. आणि या वचनामध्ये आपल्याला काय सांगितलं असं आहे त्याकडे आपण जरा बारकाईने लक्ष देऊया. आणि हे वचन वाचत असताना नीतिसूत्रे 14 आणि 30. शांत अंतःकरण हे देहाचे जीवन आहे, पण मत्सर आणि हाडे कुजतात. आणि या वचनामध्ये शांत अंतःकरणाबद्दल दिले, त्याच्याद्वारे देहाला कोणत्या गोष्टी प्राप्त होतात. या वचनामध्ये आपल्याला काही पाहायला मिळत असं आहे. आणि वाईट म्हणजे मत्सर आणि आपले हाडे काय होतात, कुजतात. म्हणजे एक अंतःकरण शांत अंतःकरणाने देहाला आरोग्य मिळतं, जीवन मिळतं. आणि वाईट अंतःकरणाने म्हणूया यामध्ये मत्सर आणि काय होतं, आपलं हाडे कुजतात. त्याचप्रमाणे मत्तई 15 अध्याय आणि 11 आणि 12 वचनात आपल्याला काय सांगितलंय त्याकडे आपण थोडस लक्ष देऊया. जे तो मत्तई याचा 15 अध्याय आणि 11 पासून काही वचने मी तुम्हाला वाचून दाखवते. जे तोंडात जाते ते मनुष्याला विटाळत नाही, तर जे तोंडातून निघते ते मनुष्याला विटाळते. प्रत्येक वेळेस आपल्या तोंडामधून जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी असतात किंवा मनुष्याला न आवडणाऱ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळं काय होतं, अंतःकरण दुखावलं जातं. अंतःकरण आपल्याद्वारे एकमेकांची अंतःकरणे दुखावली जातात. आणि या गोष्टीमुळे काय होतंय तर 18 वचनात सांगितले, जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व मनुष्याला विटाळते. जे तोंडा वाटून येत जे शब्द बोलले जातात ते पहिले अंतःकरणातून येतात. आणि अंतःकरणातून आल्यामुळं आपल्याला काय ते मनुष्याला किंवा इतरांना काय करतात, ते हानिकारक होतात, विटाळले जातात आपल्यावर. आणि त्याच्यामध्ये 19 वचनामध्ये सांगितलंय, अंतःकरणातून कोणत्या कल्पना बाहेर पडतात, अंतःकरणामधून काय विचार निघतात, त्यामधून कशामुळं आपल्याला अंतःकरण घाण होतं याकडे या वचनामध्ये सांगितलंय. अंतःकरणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोटा साक्षी आणि शिवीगाळ हे निघतात. वाईट अंतःकरणातून आपल्याला पाहायला मिळतं की काय बघायला मिळतं, त्यामधून खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोटा साक्षी आणि शिवीगाळ ही निघतात. परंतु 20 वचनाचं मनुष्याला विटळविणाऱ्या गोष्टी ह्या आहेत, न धुतलेल्या हाताने जेवणे हे मनुष्याला विटाळत नाही. तर आपण कोणत्या गोष्टीमुळे आपण विटाळल्या जातो, कोणत्या गोष्टीमुळे आपले अंतःकरण खराब होतं, तर ह्या गोष्टी या वचनामध्ये आपल्याला सांगितलेल्या अशा आहेत. आणि नीतिसूत्रे 15 आणि 30 वचनात आपल्याला पाहायला मिळतं की नेत्राचे तेज अंतःकरणाला
उल्हासवितात. चांगले वर्तन हे हाडं पुष्ट करतात आणि जेव्हा चांगलं वर्तन आपलं असतं त्या वर्तनाद्वारे आपली हाडं म्हणजे हाडं पौष्टिक बनतात. आता आपल्याला आतल्या पहिल्या वचनामध्ये काय सांगितलंय की त्याच्या नीतिसूत्रे 14-30 मध्ये सांगितलं की मत्सरामुळे आपले हाडे काय होतात, कुजतात. आता आपल्याला जर बघायला गेलं तर अनेक प्रकारची लोक हाडांच्या आजाराने आजारी असतात आणि तो हाडांचा आजार हा कशामुळे लागलेला असा आहे की वचनामध्ये आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं की मत्सरामुळं. आपल्या ज्यावेळेस आपण मत्सर करतो त्यामुळे हे हाडं आपली कुजली जातात आणि मग ते अंतःकरणामध्ये चांगलं अंतःकरण जर आपल्यामध्ये असेल तर नेत्राचे तेज अंतःकरणाला उल्हासते. चांगले वर्तन हे हाडं पुष्ट करतात. आणि नीतिसूत्रे त्याचा 4 अध्याय 20-21 आणि 23 वचनात आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी सांगितले, माझ्या मुला माझी वचनाकडे लक्ष लाव आणि माझ्या सांगण्याकडे कान दे. आणि या ठिकाणी ती आपल्याला काय ऐकायची, त्यापासून आपल्याला काय लाभ होतो. देवाचं वचन ऐकल्याने, देवाकडे लक्ष लावल्याने, तर त्या 21 वचनात मग सांगितलंय की ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ते आपल्या अंतःकरणात ठेव. आणि देवाची वचनं अंतःकरणात ठेवणं हे खूप चांगलं असं आहे. आणि हे अंतःकरण हे देवाला आवडणारं आपलं अंतःकरण पाहिजे असं आहे. आणि यामधून काय बाहेर पडतं आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे, काय ठेवायला लावलेलं आहे, तर 23 वचनामध्ये सांगितले, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करायला लावलेलं आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये काय, कारण त्यात जीवनाचा उगमच आहे. ज्यावेळेस आपलं अंतःकरण चांगलं राहतं त्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपलं जीवनाचा उगम होतो. या ठिकाणी सांगितलं म्हणजे जीवन, मला वाटतं की आपण ज्यावेळेस चांगल्या अंतःकरणामधून ज्यावेळेस चांगल्या गोष्टी निघतात त्यामधून देव आपल्याला आपलं रक्षण करतो त्या शरीराचं. आणि त्यामध्ये देवाने सांगितलं की त्यामध्ये जीवनाचा उगम असा आहे. मत्तई 5 आणि 8 मध्ये सांगितलंय, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आपलं अंतःकरण हे शुद्ध असणं खूप गरजेचं असं आहे. त्या अंतःकरणाद्वारे आपण काय करतो, देवाला पाहतो. आणि देवाला पाहण्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि 9 वचनामध्ये सांगितलं की जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील. शांतीचा पुत्र कोण आहे, तर देवबाप आपला शांतीचा पुत्र असा आहे. आणि त्याने आपल्याला देवबाप आपल्याला त्याच देवाचे पुत्र म्हणून, देवाची लेकरं, देवाची मुलं होतील या ठिकाणी आपल्याला सांगितले. आणि आपण ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी देवाची लेकरं अशी आहेत, देवाची पुत्र अशी आहेत. आणि स्तोत्र 51 आणि 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पहा दावीद करता म्हणतं की पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते, तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. या ठिकाणी तो म्हणतो की माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. आणि तू माझ्या ज्ञानाची ओळख करून दे, कारण या ठिकाणी स्तोत्र 51 आणि 10 मध्ये काय सांगितले, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई काय कर, शुद्ध हृदय उत्पन्न कर. आणि माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. कारण ज्यावेळेस आपण तो
मला आपल्या पुढून घालून देऊ नको आणि आपल्या पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. कारण ज्यावेळेस ज्यावेळेस आपलं अंतःकरण घाण होतो, आपल्या अंतःकरणामध्ये वाईट गोष्टी असतात, त्या ठिकाणी देवबापाचा आत्मा राहू शकत नाही. कारण देवबापांनी सांगितलेलं तो त्या ठिकाणी दावीद करता म्हणतो की आपला पवित्र आत्मा, जो देवाने दिलेला पवित्र आत्मा, तो आपल्यामधून काढून घेऊ नको म्हणतो. आणि जर आपण वाईट गोष्टी केल्या तर तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहू शकत नाही. कारण योहान 10:17 आणि 18 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मी आपला जीव परत घेण्याकरता देतो, म्हणून पिता मजवर प्रीती करतो. तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी घेऊन तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला आपल्या पित्यापासून प्राप्त झाली असावी. कारण देवबापाला आपला आत्मा घेण्याचा अधिकार आहे आणि परत देण्याचा पण अधिकार आहे. आणि या ठिकाणी या वचनामध्ये सांगितलेलं असं आहे की कारण स्तोत्र 37 आणि 37 मध्ये सांगितलंय की सात्विक मनुष्याकडे लक्ष दे. सात्विक सरळ मनुष्याकडे काय करायचं, लक्ष द्यायला लावलेलं देवबापाने. आणि जो सात्विक सरळ असा आहे त्याकडे आपल्याला लक्ष लावणं गरजेचं असं आहे. मनुष्याकडे पहा आणि शांतीप्रिय मनुष्याची वंश परंपरा राहील. जो शांतीप्रिय आहे, जो अंतःकरणामध्ये सरळ असा आहे, त्याची परंपरा म्हणजे कायम राहील. वंश परंपरा कायम राहील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण स्तोत्र 37 आणि 7 मध्ये परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे कर. आणि देवाची प्रतीक्षा शांतपणे कर गरजेचं असं आहे. त्याच्या सानिध्यामध्ये राहणं गरजेचं असं आहे. जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याचवर जळफळू नको. आपण मनुष्याच आहोत. आपल्याला वाईट गोष्टी कोणी आपल्याला काय बोलल्या तर आपल्याला काय होतो, राग भयंकर येतो आणि त्यामुळं आपण वाईट गोष्टीकडे वळल्या जातो. परंतु या ठिकाणी सांगितलं की जे मनुष्य दुष्ट संकल्पना सिद्धीस नेतो त्याचकडे जळफळू नको, त्याच्यासाठी राग करू नको. आणि 11 वचनात सांगितलं की लीन जन पृथ्वीचे वतन पावतील आणि ते उदंड सुखाचा उपभोग होतील. आणि उदंड म्हणजे आयुष्य देवबापाने वाढून दिलेलं असं आहे. मग देवबापाच्या जे आयुष्य दिले त्या सुखाचा आपण उपभोग घेतो. दुसरे थेसलोनिकरास दुसरे पत्र आणि 3 अध्याय 16 वचनामध्ये काय सांगितलंय, शांतीचा प्रभू हा सर्व प्रकारे तुम्हा शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. आणि या ठिकाणी शांतीचा प्रभू आपल्या सर्वांसंग असण्यासाठी सर्व प्रकारे शांती प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो यासाठी देवाने जे वचन आपल्यासाठी दिलेले त्या वचनाकडे आपण लक्ष लावणं गरजेचं असं आहे. कारण योहान 14:27 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तुम्हा शांती देऊन ठेवतो व आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. कारण जी देवाने शांती आपल्याला दिलेली आहे त्याच्यामुळे आपलं अंतःकरण भयभीत होऊ नये, अस्वस्थ होऊ नये यासाठी देवबापाने आगाऊ म्हणजे शांती देवबापाने आपल्याला दिलेली आहे. आणि त्या शांतीमध्ये आपण राहणं गरजेचं असं आहे. आणि त्या शांतीच्या द्वारे देवाने जे आपली वंश परंपरा कायम ठेवणार असं आहे. आणि यासाठी चला या वचनाच्या द्वारे आपली अंतःकरण शांतिमय ठेवो आणि
आपल्याला शांतिमय राहण्यासाठी सहाय्य आणि मदत करता असं हो. आमेन.